इतकं भयानक पेन व्हायचं की म्हणजे थोडा वेळ तर असं वाटायचं की तिथं काहीतरी कापलं गेलंय का. बरोबर आहे. सरळ दोन्ही सरळ आहे. व्हेरी गुड. म्हणजे मला चांगलं आठवतं असे होते तुम्ही आता मी गर्वाने सांगू शकतो की मी माझ्या पाठीमागचं पाहतोय. म्हणजे आय कॅन टर्न बॅकवर्ड लाईक दिस. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आजे स्वागत करतो आपलं मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक आपल्या चॅनलवर. आज आपल्याकडे डॉक्टर गणेश पाटील आलेले आहे. नमस्ते सर. सरांची मालेगाव स्थित खूप चांगली प्रॅक्टिस आहे. ते एक मेडिकल फील्डचे प्रख्यात डॉक्टर आहेत. सरांना अचानकपणे म्हणजे आता प्रत्येक डॉक्टर जरी असला तर प्रत्येक जण हा माणूसच असतो, तर त्यांना एक सॅक्रोइलेटिस इन्फ्लेमेशन जॉईंट मध्ये येऊन हळूहळू एक सांध्यांमध्ये पेन फुल कंडिशन असा त्रास चालू झाला आणि त्याच्यानंतर प्रचंड हेडेक पण व्हायचा. तर नेमकी काय कंडिशन होती तुमची? एक 2-3 वर्षापासून मला सॅक्रोइलेटिसचा त्रास होत होता. म्हणजे मी जर मांडी घालून बसलो, एक साधं सत्यनारायणाच्या पूजेला जरी बसलो तरी पूजा संपल्यावर मी उठू शकत नव्हतो. ओके. इतकं भयानक पेन व्हायचं की म्हणजे थोडा वेळ तर असं वाटायचं की तिथं काहीतरी कापलं गेलंय का. बरोबर आहे. प्लस बॅक एक खूप होता. माझे शोल्डर असे ड्रोपिंग तर म्हणजे एक कॉन्फिडन्स हा विषय गेलेला होता. कारण हे सगळं हे पण दुखतंय, शोल्डर दुखतोय, मायग्रेन सारखं हेडॅक आहे, थ्रोबिंग हेडॅक आहे आणि प्लस कंबर दुखी. म्हणजे मी तसा मूळचा व्यायामचा आवडणारा माणूस, पण आज मी व्यायाम करू शकत नाही हे दुःख मला खूप होतं. मी मालेगावातही बरेचशे ऑर्थोपेडिक डॉक्टरांना भेटलोय, नाशिकलाही मी भेटलोय. मी नाव नाही सांगू शकत, पण मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट केल्यानंतरही मला पाहिजे तो रिझल्ट मिळालेला नव्हता. बरोबर. शेवटी एक मित्र परिवारातून प्लस मी युट्यूब मधून पण तुमचे व्हिडिओ पाहिलेले होते आणि एकदा माझे मामे भाऊ पण इथे डॉक्टर आहेत, त्यांना मी विचारलं की मला सरांकडे जायचंय. आणि बाकी ते तुम्ही पाहताय की आता माझा हा 3रा राऊंड आहे. बरोबर आहे. पहिल्या राऊंड नंतर मला बॅकएकला बऱ्यापैकी रिझल्ट आहे. शोल्डर पेन माझं पहिल्याच राऊंडला 50-60% कमी झालेलं होतं. बरोबर आहे. प्लस मानेचा जो स्टिफनेस आहे आता मी गर्वाने सांगू शकतो की मी माझ्या पाठीमागचं पाहतोय. म्हणजे आय कॅन टर्न बॅकवर्ड लाईक दिस. पहिले एकदम बिलकुल याच्या पुढे मी जात नव्हतो. तर ते एक होतं. आणि आता सेकंड राऊंड नंतर माझं हेडेकही बऱ्यापैकी कमी झालंय. ऍक्च्युली काय झालं, सॅक्रोइलेटिस इन्फ्लेमेशन आणि त्याच्यातून जो म्हणजे आपण याला हे म्हणायचं इन्फ्लेमेशन आणि त्याच्यानंतर एक सांधा पकडणं असं त्याचं त्या आजाराचं अँकोलायझिंग जरी म्हटलं, जरी टेस्ट निगेटिव्ह आली तर त्या संदर्भाने त्याला डायग्नोज करावं लागतं आणि एक सांधा पकडून तो नागाच्या फणीसारखा उभा राहतो आपल्या आजारात. आणि ऑसिपिट पण तुमचं पॅक झाल्यामुळे वरती हे सगळे जे क्रॅनियमच्या ज्या लेयर्स असतात त्याच्यामध्ये स्टिफनेस जाऊन हेडेक डेव्हलप व्हायचा. मी पालथं जर झोपायचं म्हटलं ना तर म्हणजे अक्षरशः मला हसू यायचं की माझा एक शोल्डर उंच होता, राईट साइडचा डाऊन होता. आता दोघे सारखे आहेत. आता दोन्ही मला तर म्हणजे दोन्ही सरळ आहे. व्हेरी गुड. म्हणजे मला चांगलं आठवतं असे होते तुम्ही. सो ते आणि टिपिकली माझं युट्यूब चॅनलला व्हिडिओ माझ्या मामे भावाने पाहिला आणि तो मला स्पष्ट सांगतोय की अरे तू तिरपा आहेस. आणि जे मला नोट होत नव्हतं एवढं, म्हणजे मला फक्त एकच की बॅक एक आहे, कंबर दुखतंय. आणि जेव्हा त्याने मला दाखवलं की मी असा बसून बोलतोय तेव्हा मग मी अरे की काहीतरी गलत होतंय आणि आता मोठी ट्रीटमेंटची गरज आहे. पण योगायोगाने थँक्स टू यू, थँक्यू की खरंच म्हणजे आय एम व्हेरी हॅपी, मोर दॅन हॅपी. आणि आता मी आता पुन्हा व्यायाम करू शकतो. बर. आणि आपल्या ट्रीटमेंटमध्ये आणि इतर म्हणजे मी असं ॲलोपॅथी त्याच्या जागी बरोबर आहे, होमिओपॅथी बरोबर आहे, आयुर्वेद पण बरोबर आहे, पण ही जी आपण ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक आणि आयुर्वेद असं एकत्रितरित्या आपण जी ट्रीटमेंट प्रणाली जी अप्लाय करतो पेशंटला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रकाशाने वेगळं काय जाणवतं? बघा, बिईंग अ डॉक्टर, मी ज्या वेळेस ॲलोपॅथी किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जायचो तेव्हा प्रत्येकाचं म्हणणं असायचं की फक्त इन्फ्लमेशन आहे, आज ना उद्या जाईल. मग त्याला पेन किलर घेणं, व्हिटॅमिन डी घेणं, कॅल्शियम घेणं, एक फॉर्मॅट जवळपास सगळीकडे मला सारखाच मिळाला. बरोबर. फिजिओथेरपीकडे गेल्यानंतर मग ते जे आपण टेन्स करण वगैरे सोडतो ते किंवा काही एक्झरसाइज, पण मग शेवटी माझी चिडचिड का होत होती का
मी योगा चांगले करतो, मी जिम रेग्युलर करणारा माणूस आहे, मी नाही काही 3-5 किलोमीटर मी जॉगिंग चांगली करू शकतो, करत होतो. आणि एवढं सगळं करूनही पुन्हा तेच पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर मग आता असं झालं की आता हात टेकलेत, आता याच्या सहित आयुष्य काढावं लागतं की काय, असं एक डोक्यात होतं. पण मग जेव्हा तुमच्याकडे आलो आणि आता जे मी फ्री फील करतोय, बरोबर, तुमचे चेहरा पण, येस 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 येस, दॅट इज अमेझिंग फॉर मी. आणि तो जो फ्रीनेस आहे, म्हणजे ऍलोपॅथी किंवा आता माझी होमिओपॅथी पण चालू आहे ऑलरेडी. होमिओपॅथी या सगळ्यांमध्ये जे आहे ते आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण तुमचं जे एक कॉम्बिनेशन झालंय की प्युअर आयुर्वेदा प्लस तुमचं कायरोप्रॅक्टिस प्लस तुम्ही जे काही देताय आता ऑस्टिओपॅथी, हे सगळं एकत्रमुळे जे बाहेर निघालं, दॅट वॉज व्हेरी गुड. दॅट्स अमेझिंग. ऍक्च्युली हेच असतं, म्हणजे कोणता आजार असो, छोटा असो मोठा असो, एकदा तो आजार मागे लागला आणि त्याच्यातून, तर तुम्ही ईव्हीएनचा पण पेशंट बघितला, बिलकुल ते किती निराश होतं माणूस. तो आजार असा असतो का डोक्यातच असतो, म्हणजे सकाळी उठलं ना याच्यासाठी काय चांगलं असेल आणि हेच मलाच का, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि त्याच्यामुळं एक नैराश्य आणि थोडस रेग्युलर जीवन जे असतं आपलं, त्याच्यामध्ये वाटचालीमध्ये कुठेतरी बॅरियर किंवा कुठेतरी. मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा तुम्हाला बोललो होतो की सर मला व्यायाम करायचा आहे, बरोबर, पण आज अशी परिस्थिती की तुम्ही मला तेच बोललेले की ठीक मी आहे तुम्हाला करायचंय, हा आज तुम्ही करू शकत नाही, पण मी तुम्हाला तिथपर्यंत आणेल. मी त्यावेळेस तुम्हाला सजेशन दिलं होतं का प्रत्येक वीक बॉडी ही स्ट्रॉंग बनू शकते. बिलकुल, म्हणजे 2.5 किलोच्या किंवा 2 किलोच्या डंबेल्स पासून तुम्ही चालू करा, रिपिटेशन चालू जास्त करा, आणि हळूहळू ते वाढले का तुमची ताकद पूर्वीसारखी येणारच आहे. 100%. माणसाला काय वाटतं माहिती का, पूर्वी मी असा स्ट्रॉंग होतो आणि मला त्याच लेवलला आज चालू करायचं, ती गोष्ट थोडीशी ती अडथळा आणणारी असते. माणसाने जे आहे ना त्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे, आणि त्याच्यातून थोडा थोडा जसा मार्ग निघेल तशी जशी स्ट्रेंथ वाढेल, ताकद वाढेल. फक्त रिव्हर्स जायचं नाही, एकदा पुढे गेले का पुढे जात राहायचं. चालेल सर, आपण आता एक सेशन स्टार्ट करूया. Inflammation of the body, relax, breathe out. Perfect. सर या बाजूला झोपा. त्या बाजूला पहिला ओपनच होत नव्हता ना हा जॉईंट. Relax. Breathe out. Perfect. ऍक्च्युली पहिल्या दिवशी ना प्रशांत सर, म्हणजे अशी बॉडी होती का दगड, कुठे मुवमेंटच नव्हते. आता बोन्स मध्ये जेवढी मुवमेंट आली ना ती खूप आहे. झालं ना, हा उठून बसा, इकडे प्रेस करा, इकडे, हा बस बस बस. प्रेस. डोकं नाही दुखत आहे ना असं करत नाही. हा, मला सगळ्यात आनंद की वरचं ट्रॅपेझायटिस सारखं जे स्ट्रक्चर होतं ना ते पूर्ण कमी झालंय. डाएट मध्ये आंबवलेलं नाही, सगळं बंद आहे ना. आंबट बंद करून दिलं, डेअरी प्रॉडक्ट बंद आहेत. हे बघा आली रेंज. गुड. कॅट आणि कॅमल करून दाखव मला. हा गेला बेली बटन का बघायचं, जास्तीत जास्त खोल, हा खोल नाहीचा.
स्लोली, ही मोमेंट स्लो करा फक्त, एकदम स्लो. हा यस, स्लो अँड फर्म. व्हेरी गुड. मोमेंट इट्स द बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरी जॉईंट. आपण मोमेंट करत राहतो ना तोपर्यंत जॉईंट मध्ये प्ले चांगला राहतो. मुवमेंट बंद करतात बरेच लोक, आजारामध्ये मुवमेंट करत नाही, पेनफुल कंडिशन आल्यावर, आणि मग तो आणखी स्टिफ होतो, लॉक होतो. असे मागे जा. येस, व्हेरी गुड. खाली डोकं टेकवा. याच्यामधून डोकं काढायचं सर, पुढे जा असं. हा येस येस येस. हात आहे ना शरीराच्या जवळ ठेवाय मात्र. हा जवळ ठेवा, कोपरे इकडे 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 असे. हा असे जा पुढे, जा पुढे वरती. हा हा खाली ठेवा आणि मागे हिपवर बसायचं. जा मागे आणि हिपवर. येस, हिप वरती उचला पहिल्यांदा. हा करा मुवमेंट. हा डिस्ट्रॅक्शन व्हायचं, स्पाइन डिकॉम्प्रेशन टेक्निकच आहे. जा पुढे, वरती उचला डोकं. या परफेक्ट. व्हेरी गुड. करा परत. परत मागे. यस, परफेक्ट. म्हातारं व्हायचंय पण मजेत व्हायचंय. पैसा कमी असला तर आरोग्य हे मोठं. नाही, काहीच अडचण नाही. पहिली प्रायोरिटी हेल्थ. हेल्थ सर्वात महत्त्वाचं. थँक्यू सर. थँक्यू. चालेल.